मंडळी, स्वागत करीत आहोत ऋषित्रा व्लॉग्स चॅनलमध्ये आणि घेऊन आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ. तुमचं आपल्या ऋषित्रा व्लॉग्स चॅनलवर हार्दिक स्वागत. तर मंडळी, सर्वप्रथम गुड मॉर्निंग. तर तुम्ही टायटल वाचलंच असेल की हा व्लॉग कशासंबंधी आहे. तर अ डे विथ आहाना आणि माझा, म्हणजे आहाना आणि माझा दिवस कसा जातो. माझ्या दिवसाची सुरुवात युजली 7:30 पासून होते आणि आहानाची स्कूल पण आहे. तर आहाना 8:15ला उठते. आता मी ट्राय करते आहानाला उठवायचं. ती तशी उठते, म्हणजे उठल्यावरती काही असं रडत वगैरे नाही. गुड मॉर्निंग आहाना, झोप आली. हे बघा, आहाना उठली आहे आणि खुश आहे. आज ब्रश करायला खुश आहे, कारण की आहाना काय, तू नवीन ब्रश घेतली ना. गुड मॉर्निंग. तर गुड मॉर्निंग. तर आहाना खूप एक्सायटेड आहे नवीन ब्रशसाठी. काल आम्ही गेलो होतो शॉपमध्ये, तर तर तिला नवीन ब्रश दिसला. ती म्हणते मम्मा कोणता पाहिजे, ऑरेंज का येल्लो? ओके, पहिला आपण वॉश करूया तो ब्रश. हे आहानाचं बबल गम वालं टूथपेस्ट. चला घे. गुड जॉब. सो आहाना इथे रेडी झाली आहे. क्विक रेडी होते एकदम. आहाना पटापट, कारण तिला आवडतं. आणि आता हल्ली तिला स्कूल आवडायला लागली आहे. आणि हे आहानाच्या केसामध्ये मी बटरफ्लायचा क्लिप लावलाय. जर खालती आल्यावर सगळ्यात पहिलं काम असतं ते म्हणजे कर्टन ओपन करणं. सूर्यप्रकाश आला ना, इतकं प्रसन्न वाटतं. आणि तुम्ही बाहेर वेदर बघू शकता. आणि असा मस्त सूर्य येतो पण घरात. थँक्यू आहाना. सो रात्रीच मी घराची साफसफाई करून ठेवते, म्हणजे सकाळी आल्यावरती इतका लोड होत नाही आणि सकाळी बघितल्यावर पण प्रसन्न वाटतं. इवन ही आहानाची स्कूलची बॉटल भरून ठेवली आहे. आणि हा सगळा गॅस वगैरे मी रात्रीच क्लीन करून ठेवते, म्हणजे सकाळी बघितलं ना इतकं असं छान प्रसन्न वाटतं आणि चिडचिड पण होत नाही. मी आणि आहाना एकत्रच नाश्त्याला बसतो, ब्रेकफास्ट करायला. आणि इवन लंच आणि डिनरचं पण सेम असतं. आम्ही एकत्र बसतो, कारण की मग ते स्वतःहून खायला पण शिकतात आणि आपला पण तेवढाच वेळ वाचतो आणि आपलंसुद्धा जेवण त्यांच्या वेळेमध्ये होतं. आणि आहाना ट्राय करते सॉक्स घालायचं. चला हेल्प करते. आना कुठे चालली तू? नाही, कुठे चाललीस? स्कूलला. कुठे चालली? तो ऑल सेट. आहानाला कार सेटमध्ये बसवलंय. आहाना आज एक्सायटेड आहे, कारण की आता इथे वेदर चांगलं असल्यामुळे त्यांना स्कूलच्याच पार्कमध्ये वगैरे नेतात आणि ती खूप खुश होते. आहानाची स्कूल आमच्या घरापासून 8 मिनिटावरती आहे. तर आता तिला मी सोडून येते आणि मग आपण भेटू. मी आणि आत्ता कॉफी पिते, कारण की नाश्ता तिच्यासोबतच केला, पण कॉफी पिताना ना मला माझा असं मी टाईम पाहिजे असतो, जिथे मस्त निवांत कॉफी पिता येईल. आणि आहानाच्या स्कूलबद्दल सांगायचं झालं तर
गेल्या 3-4 महिन्यापासून ती स्कूलला जाते आणि आम्ही तेच विचार केला की तिला तिच्या एजच्या मुलांसोबत थोडा टाईम स्पेंड करता येईल, तिला थोडं एक्सप्लोजर मिळेल. सुरुवातीला थोडी रडायची ती, पण हळूहळू जसं तिला समजत गेलं की नाही आता मला काही ऑप्शन नाही आहे, पण आता ती एन्जॉय करते आणि तिला तिथे छान वाटतं. कारण की तिथे लर्निंग पण आहे, आर्ट शिकवतात, असे वेगवेगळ्या प्रकारचे क्राफ्ट असतात, ड्रॉइंग, आणि तिला कलरिंग वगैरे खूप आवडतं, त्यामुळे तिचा टाईम तिथे जातो आणि आता एन्जॉय करते. ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर अदरवाईज तिला स्कूलला न्यायचं म्हणजे मला तर टेन्शनच असायचं की बापरे कसं करेल किंवा आज परत काय रडेल. पण ठीक आहे, टीचर्स पण खूप छान आहेत. तीन तासासाठी आहाना जाते स्कूलमध्ये. सो आता मी फटाफट कचरा आणि लादी करून घेते. सो आता अंघोळ वगैरे झाली, वरचं सगळं आवरून आली रूममधलं वगैरे, आणि देवपूजा पण केली. आता जेवण करते. अर्ध्या तासामध्ये मला निघायचं आहे आहानाला आणायला. विचार करते की आज दही कढी करू, कारण की जेव्हा व्हेज असेल तेव्हा मला डाळीपेक्षा दही कढी आवडते, जरा छान वाटते खायला. दही कढी आणि भाजी माझी झाली आहे, मी मगाशीच केली वाटाण्याची भाजी. तर आता दही कढी करते, आणि दही कढी कशी क्विक पटकन पण होते. ओल योगर्ट आणते, चण्याचं पीठ घेतलंय, माझ्या आणि आहाना पुरताच करायची आहे. पण दही कढी खायला छान वाटतं, म्हणजे डाळीच्या कंपॅरिझनमध्ये मी तर दही कढीच प्रेफर करेन. आता एक छान आपण घोटाळून घेऊया. ही माझी इथे एक राजस्थानी फ्रेंड आहे, ती इतकी सुंदर बनवते, तिनेच मला दाखवले, आणि पटकन क्विक पण आहे, म्हणजे पटकन होणारा पदार्थ आहे ज्याच्यामध्ये टाइम पण नाही लागत. आता जर तुम्हाला घाई वगैरे असेल तर तुम्ही हे पटापट करू शकता. उकाळा देते मी. चण्याचं पीठ, दही आणि कोथिंबीर टाकली आहे. इथे फोडणीसाठी कढीपत्ता, थोडेसे मेथी दाणे, राई आणि लाल मिरची आणि हिंग, आणि हा बादशाहचा कढी मसाला मी वापरते, ज्याने कढीला मस्त अशी टेस्ट येते. सो कढी आपली रेडी झाल्यावरती हा बादशाहचा मसाला टाकते आणि उकाळी देते, छान लागते. आणायला आणायचा टाईम झालं, 5-10 मिनटं बसली, म्हटलं की निघालेलं बेस्ट आहे. परत लेट गेलं आणि दुसऱ्यांचे पॅरेंट्स यायला सुरुवात झाली, मग आहाना रडायला. तू एन्जॉय केला स्कूलमध्ये? गुड जॉब. आहानाने आज खूप काय खाऊ देणार आहे तुला. आता मी घरी गेल्यावरती खाऊ देणार तुला, पक्का प्रॉमिस, खाऊ देणार. आपलं जेवण पण रेडी. ओके. सो आहानाने आज एन्जॉय केलेलं आहे. आणि असं काय काय ती हे बघा, आज लेटर W होतं. आता 5:30 वाजलेत. थोडा मी पण अभ्यास केला आणि थोडा वेळ पडली होती. आहाना अजून झोपली आहे. आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू केली आहे मी. ग्रोसरी शॉपिंगला पण जायचं आहे. म्हटलं की जेवण होईल तिथपर्यंत 6 वगैरे वाजतील, आणि मग त्यानंतर आहानाला घेऊन थोडं ग्रोसरी शॉपिंगला जाईन. आणि आता मी करत आहे मिक्स व्हेजची भाजी, चपाती, असा आजचा मेनू आहे. आणि
तुम्ही माझी भांडी बघू शकता. ही भांडी इतकी अशी वाढतच जातात जी काही संपत नाहीत. सो काल डोस्याचं पीठ फर्मेंट करायला ठेवलं होतं. नाश्त्याला वगैरे बरं पडतं म्हणून ते सुद्धा झालं. ते चेक करते म्हणजे कधी आहानाला डोसा वगैरे देता येतो आणि आप्पे वगैरे करता येतात. ते सुद्धा छान असं फर्मेंट झालं आहे. आम्ही आत्ता चाललेलो आहोत ग्रोसरी शॉपिंगला क्रोगरमध्ये, जे आमच्या जवळ आहे. म्हटले की आता संध्याकाळ म्हटले की आता संध्याकाळ पण झाली आहे आणि संध्याकाळी म्हटले की चल आपण थोडं फिरून पण येऊयात आणि ग्रोसरी पण करून येऊयात. आणि जे सामान आहेत भाज्या, अंडी, दूध वगैरे ते पण आणायचं आहे. तर मी आणि आहाना कुठे चाललो? आहाना आपण शॉपिंग. हां, आम्ही आता शॉपिंगला चाललो. आणि आता इथे 6 वाजलेत आणि इतकं ऊन आहे कारण की आता समर चालू झालं त्याच्यामुळे दिवस खूप मोठा असतो. म्हणजे 8:30 वाजता सूर्यास्त होतो म्हणून चांगलं वाटतं. ओके, आहानाने आता बोलून बघितलं. पहिलं तर गोष्ट म्हणजे तिला मी कार्टमध्ये बसवते आणि ते इझी होतं. आणि आहाना आता तर स्वतःच बेल्ट वगैरे लावत आहे ना. आहाना ग्रेप्स पाहिजेत. ओके, सो इथे कॅन्डी हार्ट्स म्हणून असे 2 आणि इतके गोड असतात कॅन्डीचे. ओके चला, हे नको, एवढं मोठं आहे ना, आपण दोघी नाही खाणार. आपण हे ठेवूया. ओके, बनानाज आहेत 75 सेंट्स पर LBA. तर आपण घेतलेले आहेत. ओके, आहानाला आहाना तुला बनाना आवडतात? हो. मी भाज्या घेतोय. हा ऑर्गॅनिक भाज्यांचा सेक्शन आहे. चला ये. आहाना घाबरली आहे कारण की इथून कंटिन्युअस पाणी मारलं जातं भाज्यांना फ्रेश राहण्यासाठी. तर त्याचा आवाज आला तर आहाना असं म्हणते राईट. टोमॅटोचे इतके टाईप्स आहेत की मला तर कधी कधी कन्फ्युजनच होतं. पण हे जे चेरी टोमॅटोज आहेत ते आपण पास्तामध्ये, पिझ्झामध्ये वगैरे आपण टाकू शकतो. पण काय पाहिजे तुला? मका. ओके, आपण थँक्यू सो मच. ओके, यू वेलकम आहाना. अजून काय पाहिजे तुला? इथे सगळे आहानाचे जे फेवरेट गोष्टी आहेत त्या आपण शॉपिंग करूयात ना. आहाना काय पाहिजे अजून तुला? इतके सुंदर असे आपले टोमॅटो सारखे रेड पण हे आहेत. हा आहे मुळा, रॅडिश. सो आता आपण तो घेऊया आणि खूप छान लागतो हा, फ्रेश. ब्रेडची व्हरायटी बघू शकता. आणि आम्ही युजली हा ब्रेड घेतो, सँडविच ब्रेड, जो इतका मोठा असतो. वेलकम आहाना. जो आणि इतका स्वीट पण नसतो कारण की इथे मोस्ट ऑफ द ब्रेड खूप असे स्वीट. आता तुम्ही इथेच बघू शकता हनी बीट. ते गोडच खायला मला तर कंटाळा येतो, पण हा त्यातला त्यात इतका स्वीट नसतो म्हणून. आता मॅडमला केक पाहिजे इथे. आपण छोटी पेस्ट्री घेऊया आहाना. ओके, आहाना हळू. आपण काय घेतलंय? ओके, चला. तर आता आमचं ऑलमोस्ट सामान घेऊन झालेलं आहे आणि आता आपण पे करूया आणि निघूया. नंतर ह्या इतक्या पिशव्या होतात त्या मी नीट फोल्ड करून ठेवते कारण की कचरा पेटीमध्ये डायरेक्टली न टाकता ह्या पिशवींमध्ये टाकून, कारण की आपली कधी मच्छी वगैरे असते, खरकट असतं, मग ते वास पण नाही येत. त्यामुळे हा चांगल्या फोल्ड करून यूज करता येतात.
करताना ग्रॉसरी शॉपिंग करून आलो आणि त्यानंतर आम्ही TV पण बघितला आणि आत्ता आम्ही खाणार आहोत मका भाजून खाणार आहोत. आणि ही व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका. अंटिल नेक्स्ट व्हिडिओ, बाय बाय. तुला पाहिले नदीच्या किनारी, तुला पाहिले मी नदीच्या किनारी.